महाराष्ट्रात 2029 पर्यंत 100% भाजपा हा अजेंडा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा मोठा डाव टाकलाय। त्यानुसार यावेळेला एकनाथ शिंदेची शिवसेना आणि सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला संपवण्याच्या शेवटच्या चाली देवेंद्र फडणवीसांनी सुरू केल्या। याचीच प्रचिती विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळते। म्हणजे विधान परिषद निवडणुकीतील 17 जागांपैकी 11 जागा भाजपनं स्वतःकडे ठेवल्या, तर 4 जागा शिंदेच्या शिवसेनेला दिल्या आणि अवघ्या 2 जागा सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला सोडल्या। म्हणजे एकूण जागांपैकी 65% जागा भाजपला आणि 35% जागा उरलेल्या 2 पक्षांमध्ये वाटून दिल्या। त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना हा विधान परिषदेचा शिवसेनेचा पारंपरिक गड भाजपनं त्यांच्या तोंडून हिसकावून घेतलाय। त्यामुळे शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळते। आता याच नाराजीतून आमदार अब्दुल सत्तार यांनी शिंदेच्या शिवसेनेला सध्या भाजप नेमकी कशी वागणूक देते याची संपूर्ण कहाणीच सांगितली। अब्दुल सत्तार म्हणतात, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम सध्या भाजप करतोय। आम्ही गुवाहाटीपर्यंत जाऊन जो उठाव केला त्याचं हे फळ आम्हाला मिळत असेल तर हे वाईट आहे। काही जणांनी शिवसेना कशी संपेल याचं टेंडरच घेतलंय। त्यासाठीच भाजप आमच्या पक्षामध्ये गट तट पाडत आहे। भाजपनं आमचे हातपाय आधीच तोडलेले होते, आता थेट मुंडकत छाटण्याचं काम सुरू आहे। ही भावना फक्त अब्दुल सत्तारांचीच नाहीये, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मनातही भाजपबाबत हीच खतखत पाहायला मिळते। त्यामुळेच एकनाथ शिंदेनी विधान परिषदेच्या जागा वाटपावेळी थेट दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली होती। मात्र या भेटीतून एकनाथ शिंदेंना खाली हातच परतावं लागलं आणि महाराष्ट्रातला महायुतीतला बॉस देवेंद्र फडणवीसच आहेत हा संदेशही शिंदेच्या शिवसेनेपर्यंत पोहोचवला गेला। त्यामुळे आधीच गद्दारीचा शिक्का कपाळावर मारून घेतलेल्या शिंदेच्या शिवसेनेला आता देवेंद्र फडणवीस आणि भाजप जशी वागणूक देईल तशी स्वीकारल्याशिवाय काही पर्यायच उरलेला नाही। विधान परिषदेच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरची जागा आपला सुपुत्र समीर सत्तार याला मिळावी यासाठी अब्दुल सत्तार आग्रही होते, पण जागा वाटपामध्ये हीच जागा भाजपला सुटली आणि भाजपनं सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली। त्यानंतर समीर सत्तार यांनी बंडाचा झेंडा उगारत अपक्ष अर्ज दाखल केला आणि त्यानंतरच भाजप महायुतीमध्ये शिवसेनेला कशी तुच्छ वागणूक देते हे सत्तारांनी महाराष्ट्रासमोर उघड केलं। शिंदेच्या शिवसेनेतील याच खतखतीनंतर मात्र दोन्ही शिवसेनेच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा ऊत आला। अगदी शिंदेची शिवसेना भाजपपासून फारकत घेणार का अशी चर्चाही रंगू लागली। त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी समृद्धी महामार्गावर गळाभेट घेत याच विलिनीकरणाच्या चर्चाला हवा दिली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ज्यांना पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत यायचं आहे त्यांनी मातोश्रीवर यावं, माफी मागावी, पश्चाताप करावा असं म्हणत मातोश्रीचे दरवाजे उघडे असल्याचे संकेत देत विलिनीकरणाच्या चर्चांना आणखी खतपाणी घातलंय। आता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील हाच संघर्ष फक्त छत्रपती संभाजीनगरमध्येच नाही, तर ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, सातारा आणि रायगडसह राज्यातील विविध भागांमध्ये पाहायला मिळतोय। एकनाथ शिंदेचं होमग्राऊंड असलेलं ठाणे देखील त्याला अपवाद नाही। ठाण्याची विधान परिषदेची जागा आपल्याला मिळावी म्हणून भाजप नेते आग्रही होते, मात्र हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला सोबत घेत एकनाथ शिंदेनी भाजपावरती कूटनीतिक मात करत ठाण्याची जागा आपल्याकडेच राखली आणि तिथून रवींद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर केली। रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते, पण अर्ज भरताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, भाजप आमदार संजय केळकर, मंदा म्हात्रे, नरेंद्र मेहता उपस्थित राहिले नाहीत। त्यात नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष, तर मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे। त्यामुळे रवींद्र फाटक यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव करताना ठाण्यातच शिंदेच्या शिवसेनेची दमछाक होण्याची शक्यता आहे। आता तिकडे कोकणचा विचार केल्यास रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषदेच्या जागेसाठी शिंदेच्या शिवसेनेचे भरत गोगावले हे आपल्या मुलासाठी आग्रही होते, पण ही जागा सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना सुटली। कोकणामध्ये गोगावले विरुद्ध तटकरे हा वाद तसा जुनाच आहे।
त्यात आता शिंदेच्या शिवसेनेचेच आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज भरल्यानं महायुतीतील वाद विकोपाला गेलाय. त्यामुळेच कोकणामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा मिळून शिवसेनेला साईडलाईन करत असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे वारंवार करतायत. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील हाच तणाव मागील काही महिन्यांपासून साताऱ्यातही पाहायला मिळाला. म्हणजे 2 महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील वाद अगदी धक्काबुक्की आणि मारामारीपर्यंत गेला होता. या वादामध्ये राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांना मारहाण आणि दुखापत झाल्याचंही संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं होतं. त्याच मुद्द्यावरून अगदी विधान भवनात देखील जोरदार खडाजंगी झाली होती. पण हा वाद काही तेवढ्यापुरताच मर्यादित राहिला नाही. कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे भाजपकडून सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या आणि त्यानंतर शिवसेना भाजप सोबतच शिवसेनेतले 2 गट सुद्धा आमने सामने उभे ठाकले. कारण महेश शिंदे समर्थकांनी शंभूराज देसाई यांचा आदेश धुडकावून भाजपचं काम केलं होतं. आता शिवसेनेचा अंतर्गत वाद असल्याचं वाटत असलं तरी त्याच्या केंद्रस्थानी भाजपच आहे. कारण भाजप आमदार जयकुमार गोरेंनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंना बळ दिल्यानं हा वाद उफाळून आल्याची चर्चा आहे. म्हणजे महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष सुरू असताना शिंदेच्याच आमदारानं आपली गरज संपल्यानं भाजपनं आता आमचंच मुंडकं कापायला सुरुवात केली आहे असं विधान करणं हे स्पष्ट करतंय की शिंदे सेनेला देखील आता आपले दिवस भरल्याची जाणीव झाली आहे. त्यात भाजपचं राजकारण हे कपटकारस्थान, दगाबाजी आणि गद्दारीनं भरलेलं आहे. हे आता संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला कळून चुकलंय. बरं, भाजपनं देखील हे कधी लपवून ठेवलेलं नाही. भाजपनं आधीच स्पष्ट केलंय की जसा मोठा मासा छोट्या माशांना गिळतो तसाच मोठा पक्ष छोट्या पक्षांना गिळंकृत करणार यात काही आश्चर्य नाही. मात्र मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेशी गद्दारी करून सुरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करणाऱ्या एकनाथ शिंदेंना याच भाजपच्या वक्तव्याचा काही काळासाठी बहुधा विसर पडला असावा. पण भाजपचा इतिहास पाहिल्यास भाजप आपल्या राजकीय विस्तारासाठी आपल्याच मित्रांना संपवते याची अनेक उदाहरणं देशभरात आहेत. म्हणजे बिहारमध्ये भाजप नितीश कुमारांसोबत होती, तिथे भाजपनं नितीश कुमारांचं राजकारण संपवलं. पश्चिम बंगालमध्ये एकेकाळी ममता बॅनर्जी आणि भाजप एकत्र होते. आता मात्र दोन्ही पक्ष एकमेकांच्या जीवावर उठलेत. अगदी ममता बॅनर्जींना भाजपनं पश्चिम बंगालमधून संपवलंच आहे. तिकडे पंजाबमध्ये अकाली दलाच्या पाठीतही भाजपनं खंजीर खुपसला. तर ज्या बाळासाहेब ठाकरेंनी गुजरातच्या गोध्रा कांडानंतर नरेंद्र मोदींचं करिअर वाचवलं, तडीपार अमित शहांना आसरा दिला, त्याच मोदी शहांच्या जोडगोळीनं महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेची 2 लक्तर केली. आणि आता हीच भाजप शिंदेची शिवसेना आणि सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची गरज संपल्यानं त्यांना देखील संपवण्याचा डाव टाकते, जो 2029च्या निवडणुकीपूर्वी भाजप पूर्णत्वास नेणार हे निश्चित आहे. या संपूर्ण विषयावरती तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.